ड्राईव्ह करताना सुद्धा पिकअप जर कमी असेल आणि इंजिन रेज होत असेल तर त्याचा प्रॉब्लेम क्लचचाच असतो. क्लच हार्ड असतो, काही खूपच स्मूथ असतो किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की गाडी रेस जास्त होते परंतु तेवढी पळत नाही आहे गाडी. ते डिपेंड आहे प्रत्येक गाडीवरती किंवा प्रत्येक गाडीच्या क्लचच्या कंडिशनवरती. ओके. क्लच पूर्णपणे बदलावे लागेल किंवा क्लच हार्ड आहे किंवा क्लच स्लिप करतोय हे तर प्रॉपर ओपन करून चेक केल्यावरतीच समजतं. पण ड्राईव्ह करताना सुद्धा पिकअप जर कमी असेल आणि इंजिन रेज होत असेल जसं तुम्ही म्हणताय तर त्याचा प्रॉब्लेम क्लचचाच असतो. कारण का इंजिन पूर्णतः RPM रेज होतं परंतु पिकअप घेत नाही गाडी. दॅट इट सेल्फ सांगतं की तुमचं इंजिनचं पॉवर पूर्णपणे ट्रान्समिशन किंवा व्हील्सपर्यंत पोचत नाही आहे, क्लचमध्ये स्लिप करतो. ओके, म्हणजे गाडी परचेस करताना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घेऊन क्लच प्रॉपर वर्किंग आहे का, स्टेअरिंगमध्ये कोणता आवाज आहे का ते चेक करणं गरजेचं आहे.